नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे सारंगने आता डोक्यालाच हात लावलेला असतो. त्याला खूप जास्त टेन्शन येतं. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, तुमचे डॅड आता पैसे द्यायला तयार नाही आहेत. त्यांनी हात वरती केले. आता आपण काय करायचं? संपलं ऐश्वर्या, सगळं संपलं. आपल्या चुकीमुळे आपलं घरसुद्धा त्या लोकांच्या हातामध्ये जाणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग, आपली एवढी संपत्ती असताना तुम्ही कसं काय म्हणता की सगळं संपलं म्हणून? तेव्हा सारंग म्हणतोय, ऐश्वर्या, अहो कुठली संपत्ती आहे आपली आता? आपलं राहतं घरसुद्धा त्या लोकांच्या नावावरती होणार आहे. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, आणि आपले एवढे दागिने आहेत ते आईंच्या कपाटामध्ये, आईंचे, माझे, जानकीचे सगळ्यांचे दागिने आहेत. आपण ते दागिने विकून मला असं वाटते की 80-90 लाख रुपये तरी येतील. आपण ते पैसे त्या लोकांना पुढे करूया. निदान थोडे दिवस तरी आपण सुखामध्ये राहू ना. नंतर विचार करू काय करायचं आहे ते. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा इथे सारंग ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही आईचे, तुमचे, जानकी वहिनीचे दागिने विकायला सांगताय. आधीच आपल्यामुळे हे राहतं घर जाणार आहे आणि आता तुम्हाला ते दागिनेसुद्धा विकायचे आहेत. म्हणजे सगळी संपत्ती तुम्हाला घालवूनच बसायचं आहे का आता? आईचे दागिने विकायला सांगताय. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणत असते, मग काय करायचं आहे तुम्हाला सारंग? ते दागिने गळ्यात घालून रस्त्यावरती मिरवायचं आहे तुम्हाला? भीक मागायची आहे? अहो आता गरज आहे आपल्याला. मग ते दागिने विकून जर आपल्याला आपलं घर वाचवता आलं तर काय हरकत आहे? असं ऐश्वर्या म्हणते. ऐश्वर्याला काही करून या संपूर्ण घराला आता निकामी करून ठेवायचं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, आता इकडे अवंतिका विचारत असते की सौमी, काय झालं? त्या लोकांना तू भेटलास का? त्यांच्याबरोबर काय बोलणं झालं तुझं? तेव्हा इकडे सौमित्र म्हणत असतो, अगं अवंतिका, ते लोक खूपच जास्त डेंजरस आहेत. कुठल्या माणसांकडून कर्ज घेतलं आहे सारंगने, खरंच काही कळत नाही आहे. अगं ती माणसं आहे ना, वेल कनेक्टेड वाटत आहेत मला. आणि त्याचबरोबर आपल्याला ना हा सारंग अर्धवट माहिती सांगतो. त्याने 5 कोटी रुपये एवढं कर्ज घेतलं आहे त्या माणसाकडून. आणि तो माणूस म्हणजे गुंड वगैरे घेऊन आला होता. आणि ह्या सारंगने त्याची गलफटी पकडली होती, त्याची कॉलर पकडली होती. आपल्याला त्याने सांगितलं की त्या लोकांनी याला मारलं, पण अगं याने सुद्धा त्याची आधी कॉलर पकडली होती. मग काय करणार होता तो? तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, पण सारंग भाऊजींना कुणी सांगितलं होतं हा नसता आगाऊपणा करायला? त्यांच्या अंगावरती हात उगारायची काय गरज होती? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, मला पण तेच म्हणायचं आहे. पण हे बघ, तू आईला काही सांगू नकोस. माझी इथे FD आहे, 7-8 लाखाची असेल, ती मी आता तोडतोय. तेव्हा इकडे अवंतिका म्हणते, ठीक आहे, माझी 5 लाखाची FD आहे, तीसुद्धा मी द्यायला तयार आहे. पण सौमी, आपलं घर तर जाणार नाही ना? आपलं घर वाचेल ना? तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो की आपण दोघेजण आपलं घर वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू, तू काळजी करू नको. पण तू आईला याबद्दल काही सांगू नकोस, कारण आईला हा एवढा मोठा धक्का सहन होणार नाही. तिला कसं बसं मी समजावलंय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सौमित्रचं बोलणं आता इथे सुमित्राने ऐकलेलं असतं, सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्या लक्षात आलेलं असतं की आता राहतं घर जाणार आहे. त्या लोकांना जर पहिला हप्ता गेला नाही तर ते लोक घरावरती कब्जा करतील आणि या सर्व लोकांना रस्त्यावरती काढतील. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते, अहो तुम्ही ऐकताय ना, आपलं राहतं घर आपलं हे सर्वस्व आहे. सौमित्र, अरे हे घर म्हणजे माझं सर्वस्व आहे रे. आणि हे माझं घर मी कुणालाच देऊ नाही शकत. मी माझ्या घराशिवाय नाही राहू शकत. आता काय करायचं आपण? अहो हे घर कसं काय वाचवायचं? आता एवढे पैसे 5 कोटी रुपये आपण कुठून द्यायचे? आपलं घर जाणार, आपलं सर्वस्व जाणार आहे. तेव्हा इकडे आता नाना म्हणत असतात, जानकी, जानकी हे घर नक्कीच वाचवेल. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते की जानकी, जानकी आपले हे घर वाचवू शकते का? तेव्हा इकडे आता सुमित्राला सुद्धा जानकीच एक आशेचा किरण दिसत असते, जी इथे रणदिवेंच्या घराला वाचवू शकते. तर प्रेक्षकांनो, इथे जानकी देवाजवळ हात जोडून बसलेली असते. जानकी म्हणत असते की देवा, पुन्हा एकदा माझ्या घरावरती संकट आलंय. कुठल्या तरी माणसांकडून सारंग भाऊजीने कर्ज घेतलंय आणि ते कर्ज फेडता येत नाहीये, म्हणून सारंग भाऊजींना मारले. त्यांना सुद्धा व्यवस्थित राहू दे आणि माझ्या घरावरती हे जे काही संकट आले ना, ते दूर होऊ दे देवा, दूर होऊ दे. असं वाटते की आत्ताच्या आत्ता जाऊन माझ्या घरच्या लोकांना मदत करावी, त्यांना या संकटातून बाहेर काढावं. पण काय करू मी देवा? ऋषिकेशने मला सांगितलंय की त्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही.
इथे आता मला सुनेचं कर्तव्य पार पाडावंसं वाटतंय, पण मी एक बायकोसुद्धा आहे आणि बायको म्हणून मला माझ्या नवऱ्याला आता नाराज करायचं नाही आहे देवा. माझ्या नवऱ्याला आता नाराज आणि दुःखी मला करायचं नाही आहे. तेव्हा इकडे आता तुम्हीच काहीतरी करा आणि माझ्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढा. तर प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा विचार करत असते. नाना म्हणालेले असतात की फक्त आता एकच व्यक्ती आहे जी या घराला वाचू शकते आणि ती आहे जानकी. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकीला कसा मी फोन करू? जानकीला मी या घरातून बाहेर काढलं होतं आणि आता जानकीलाच हे घर वाचवण्यासाठी कसं बोलू? मागच्या वेळेला सारंगच्या सांगण्यावरून मी तिला फोन केला होता, तर बिचारीला किती मोठं संकट तिच्यावरती आलं होतं, किती मोठ्या संकटाला तिला सामोरं जावं लागलं होतं. पण आता मी कसा काय फोन करू? पण आता प्रश्न या घराचा आहे आणि मला असं वाटतंय की जानकीच या संकटातून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढू शकते. तेव्हा तिला फोन केलाच पाहिजे, तिलासुद्धा घडलेला प्रकार सांगितला पाहिजे. तेव्हा इकडे आता सुमित्रा हिम्मत करते आणि जानकीला फोन करते. आता प्रेक्षकांनो, या सुमित्राने तरी किती हिम्मत करावी बरं. इकडे घरातून बाहेर हकलून देताना एकाही मिनिटाचा विचार न करणारी सुमित्रा आता लगेचच सुमित्राने जानकीला फोन केलेला असतो घर वाचवण्यासाठी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकी फोन उचलते. ती म्हणत असते, आई बोला ना, सारंग भाऊजी कसे आहेत? मला कळलं की सारंग भाऊजींना कुणीतरी मारले. ते ठीक आहेत ना आई? मला खरं खरं सांगा ना, काय चाललंय तिकडे सगळं? तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते, जानकी अगं काहीही ठीक चाललेलं नाही आहे. सारंग आणि ऐश्वर्याने आपली कंपनी वाचवण्यासाठी एका माणसाकडून 5 कोटी रुपये घेतलेत आणि त्या माणसाला आता पैसे परत करता येत नाही आहेत म्हणून त्याने सारंगला मारलं. आणि त्या पेपरमध्ये त्या लोकांनी असं सुद्धा लिहिलं होतं की जर ची आणि सव ही स्पर्धा ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण हरले तर 25 लाख रुपये त्यांना देता आले नाही तर आपलं घर ते लोक जप्ती करतील, आपलं घर त्यांच्या नावावरती होईल, असं त्या पेपरमध्ये लिहिलं होतं. तर आता आपलं राहतं घरसुद्धा त्यांच्याकडे जाणार आहे. 2 दिवसाची मुदत दिली फक्त. तेव्हा इकडे हे सगळं ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की माझं घर आणि ते सुद्धा आता जाणार आहे त्या लोकांच्या ताब्यामध्ये. जानकी म्हणते, आई हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे आपलं राहतं घर गहाण ठेवले ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींनी? पण कसं काय? एवढी काय गरज पडली होती आई? तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, आई तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी तू मला भेटायला येतेस का? मला तुला भेटायचं आहे गं. जानकी म्हणते, मी लगेच येते. तेव्हा ऐश्वर्याने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते, अच्छा म्हणजे आता या म्हातारीने जानकीला भेटायला बोलावलं आहे, तर काय करणार आहे ती जानकी? बरं येऊ दे. जेव्हा ही म्हातारी आता जानकीला भेटायला जाईल तेव्हा रूम मला रिकामी भेटेल, तेव्हा जाऊन ते दागिने मी चोरेन. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सारंग खूप चिडलेला असतो. सारंगने एवढा मोठा दगड उचललेला असतो. इकडे आता सयाजी विखे पाटील याच्या गाडीवरती मारायला जेव्हा सयाजीची गाडी येत असते तेव्हा इथे सारंग दगड उचलतो आणि म्हणतो, सयाजी विखे पाटील तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. तू मला त्या माणसाकडून कर्ज घ्यायला सांगितलं होतंस ना, तू सांगितलं होतंस ना मला कर्ज घ्यायला, आणि आता माझं घर त्याच्याकडे गहाण आहे, माझं राहतं घर आता त्याच्याकडे जाणार आहे, मला पैशांची गरज आहे, तर तू मला पैशांची मदत करायला सुद्धा तयार नाही आहेस का? तेव्हा इकडे सारंगला आता खूपच जास्त राग आलेला असतो. तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता पैसे दे, आम्हाला मदत कर त्या माणसाकडून. मी नाही नाही म्हणत असताना तू कर्ज घ्यायला सांगितलंस ना, कोण आहे तो माणूस? त्याने मला मारलं तेव्हा कुठे होतास तू? तेव्हा इकडे आता ऐश्वर्याने मला फोन केला होता, पण मी तरी कुठून पैसे देणार आहे तुम्ही सांगा बरं? 5 कोटी रुपये ही रक्कम तरी काही छोटी आहे का? जावई बापू तुम्ही शांत व्हा, कुठून देऊ हे पैसे? तेव्हा सारंग म्हणत असतो, मग का त्या माणसाला आमच्यापर्यंत घेऊन आलात? आता माझं राहतं घर तुमच्यामुळे त्याच्याकडे जाणार आहे, एवढे पैसे कुठून देणार आहोत आम्ही? अहो सासरे बुवा कशाला आलात तुम्ही आमच्यामध्ये? तुमच्यामुळे हे सगळं घडतंय, कळतंय का तुम्हाला? मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला. जर आमच्यामुळे आमचं घर गेलं ना, आम्ही रस्त्यावरती आलो तर तुम्हाला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा इकडे आता सारंग खूप जास्त चिडलेला असतो. प्रेक्षकांनो, त्याला कळलेलं असतं की या सयाजी विखे पाटीलचं ऐकून मी खूप मोठी चूक केलेली आहे. घरच्या लोकांना विश्वासात न घेता, त्यांना काहीही न सांगता घर गहाण ठेवणं ही खूप मोठी त्यांनी चुकी केली आहे, हे त्याच्या आता लक्षात आलेलं असतं.
तर इकडे सारंगला सुद्धा प्रेक्षकांनो खूप माज आलेला असतो. ऋषिकेशला, सौमित्रला माज दाखवत असतो, पण शेवटीला इथे आता देवाने शिक्षा दिलेली असते. सारंगचा सगळा माज इथे आता देवाने उतरवलेला असतो. ऐश्वर्याच्या सांगण्यावरून का होईना, पण सारंगने एवढी मोठी चूक करायला नको होती. ऐश्वर्या म्हणेल ते एवढं याला साधं स्वतःचं डोकं नाही आहे का प्रेक्षकांनो. पण आता इथे त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालेली असते. जेव्हा त्याला कळतं की आता आपण एकटे आहोत आणि आता हे कर्ज आपणच करून ठेवलं आहे, सगळ्यांना मोठेपणा दाखवण्याच्या नादामध्ये आता आपण सगळं काही हातातून आता इथे हरवून बसलो आहे, हे त्याला कळलेलं असतं. त्यानंतर इकडे सारंग म्हणत असतो की सगळं काही संपलं. तेव्हा इकडे सयाजी विखे पाटील त्याला पाणी प्यायला देत असतात. तेव्हा तो पाण्याची बाटली हातातून घेऊन फेकून देतो. तेव्हा सारंग म्हणतो की सगळं संपलं, तुमच्यामुळे झालं हे सगळं. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात की जावई बापू शांत व्हा जावई बापू शांत व्हा. हे बघा, तुमची बायको आहे ना, ऐश्वर्या आहे ना तुमच्याबरोबर, तुम्ही कशाला काळजी करताय. ऐश्वर्या आहे ना, ती सगळं काही ठीक करेल, तुम्ही शांत व्हा. खरंच तुम्ही शांत व्हा, ती सगळं काही ठीक करेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता ऐश्वर्या खाली आलेली असते. ती बघते तर नानांच्या रूमला दरवाजा हा लावलेला असतो. तेव्हा इकडे आता सुमित्रासुद्धा बाहेर गेलेली असते, कारण जानकी येणार असते तिला भेटायला. त्याच्यामुळे इथे ऐश्वर्या आता रूममध्ये जाणार नानांच्या, तेवढ्यातच तिथे अवंतिका आलेली असते. अवंतिका म्हणते, ए ऐश्वर्या, कुठे जातेस तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, कसं आहे ना, मी माझ्या रूममध्ये बसून बसून बोर होत होते, तर जरा बाहेर जात होते ग फुगडी खेळायला. पण मी विचार करत होते की माझ्याबरोबर फुगडी खेळायला इथे कुणीच नाही आहे, तर तू माझ्याबरोबर फुगडी खेळायला आता येतेस का. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, अगं तोंडावर पडलेस तू ऐश्वर्या, तुझ्यामुळे आमचं हे राहतं घर आता दुसऱ्या माणसांच्या ताब्यात जाणार आहे. तरीसुद्धा तुझं बोलणं उद्धटपणे जे आहे ते अजून सुधारलेलं नाही आहे गं. अगं आता तरी लाज बाळग, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग गं जरा. एवढं सगळं करून सवरूनसुद्धा तुझा माज काही कमी झालेला नाही आहे. तो आणि सारंग भाऊजींनी हे सगळं करताना जरासुद्धा विचार नाही केला का गं. म्हणजे हे घर तुम्ही गहाण ठेवलं, तर हे घर गहाण ठेवायच्या आधी तुम्ही इथे नानांना आणि आईंनासुद्धा काहीच विचारलं नाहीत. खरंच सिरियसली एवढं निर्लज्ज कोणी असू शकतं का. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, ए LLB, तू गप्प बस ना, तुला काय करायचं आहे गं. आणि तुला एवढी वकिली करायची हौस आहे ना, मग तू एक काम कर, कधी कधी कोर्टामध्ये जात जा, मला इथे वकिली दाखवायची नाही, कळलं ना. तेव्हा इकडे आता अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या, मी आहे ना तुझ्यासमोर हात जोडते, मला आहे ना तुझ्याबरोबर आर्ग्यू करण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे, कळलं ना. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा तुला जे काही करायचं आहे ते तू कर, मी चालले. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणत असते, काय ही कोण आहे अवंतिका, मूर्ख आहे का जरा. म्हणजे हिला माझ्या बोलण्यामध्ये 1% इंटरेस्ट नाही आहे आणि स्वतःच माझ्याबरोबर इथे वाद घालत बसली आहे. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की बरं झालं ही गेली, आता मला नानांच्या रूममध्ये जाता येईल आणि दागिने चोरता येतील. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या रूममध्ये गेल्यानंतर अवंतिका परत बाहेर आलेली असते. अवंतिका म्हणत असते, अरे देवा, बाहेर जात होते, मोबाईल माझा रूममध्येच राहिला, म्हणून ती मोबाईल घेण्यासाठी परत आपल्या रूममध्ये जायला निघते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये गेलेली असते. तेव्हा अवंतिका बाहेर जात असताना म्हणते की नानांच्या रूमचा दरवाजा कसा उघडा, मगाशी मी जेव्हा जात होते तेव्हा दरवाजा बंद होता आणि आता दरवाजा उघडा कसा काय, कुणी आतमध्ये असेल का. म्हणून इथे अवंतिका आता बघायला येते. आजूबाजूला बघते, तिला कुणीही दिसत नाही, कारण ऐश्वर्या जाऊन आता कपाटाच्या बाजूला लपून बसलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता जानकी आलेली असते सुमित्राला भेटायला. जानकी आल्यानंतर सुमित्रा तिला मिठी मारते आणि म्हणत असते की जानकी, अगं हे काय होऊन बसलं गं, बघ ना ऐश्वर्या आणि सारंग यांनी काय केलं, आपला आशीर्वाद बंगला आपला गहाण टाकला गं, आणि आता 5 कोटी रुपये कर्ज घेतले त्या दोघांनी, आणि आता कंपनी वाचवण्याच्या नादामध्ये राहतं घरसुद्धा हातातून जाणार आहे, आपण रस्त्यावरती येणार आहोत गं, काय करायचं, आपला बंगला जर त्यांच्या ताब्यात गेला तर. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, आई काळजी करू नका, काही होणार नाही आहे. त्यानंतरला इथे आता ऐश्वर्या लपून बसलेली असते कपाटाच्या बाजूला. त्यानंतर अवंतिका रूममध्ये सगळीकडे शोधत असते कुणी आहे का ते.
तेव्हा तिला अवंतिका इथे आता शोधत असताना ऐश्वर्या लपून बसले हे तिला काही दिसत नाही. फक्त तिला खूप जास्त संशय आलेला असतो की नक्कीच इथे कुणीतरी आहे. पण ती आता जास्त पुढे न येता दरवाजा ओढून घेते आणि सरळ तिथून आता बाहेर निघून जाते. त्यानंतर ऐश्वर्या प्रेक्षकांनो पुन्हा इथे चावी शोधायला सुरुवात करते. आधीसुद्धा तिने चावी शोधून जे काही प्रॉपर्टीचे पेपर असतात ते चोरलेले असतात. त्याच्यानंतरला पुन्हा एकदा ती आता दागिने चोरायला आलेली असते. प्रेक्षकांना ऐश्वर्याला सगळ्यांना इकडे रणदिवेंना रस्त्यावरती आणायचं असतं. इथे तिने गहाण ठेवलं घर, म्हणजे यांचा आशीर्वाद बंगला गेला की या लोकांना घर राहणार नाही आहे. प्रॉपर्टी सगळी त्यांच्या नावावरती जरी असली तरीसुद्धा कंपनीसुद्धा आता पूर्णपणे लॉसमध्ये गेलेली असते. सगळा स्टाफ त्यांना सोडून गेलेला असतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता ऐश्वर्याने जे दागिने असतात ते सुद्धा चोरण्याचा विचार केलेला असतो. म्हणजे एकदा का दागिने चोरले आणि ते विकले की यांच्याकडे दुसरं काहीसुद्धा राहणार नाही आहे, सगळे रस्त्यावरती येतील असं तिला वाटत असतं. पण इथे प्रेक्षकांनो ऐश्वर्या एक गोष्ट विसरलेली आहे की फक्त सारंग हा एकटाच मुलगा नाही आहे, तर सौमित्रसुद्धा आहे. सौमित्र एक वकील आहे आणि त्याची बायकोसुद्धा एक वकील आहे. त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकी हे दोघेसुद्धा त्याच घरातली मुलं आणि सून आहेत. त्याच्यामुळे तिने कितीही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरी बाकीची लोक घर वाचवण्यासाठी आहेत हे ऐश्वर्या विसरलेली असते. त्याचबरोबर जानकी म्हणत असते, आई तुम्ही शांत व्हा, मला तुमच्या सगळ्यांचा राग आलाय, तुम्ही ही गोष्ट मला आधी का नाही सांगितली. तेव्हा इथे जानकी आता रागवलेली असते. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की वहिनी अगं मला असं वाटलं होतं ऐश्वर्या आणि सारंग खोटं बोलत आहेत, म्हणजे अवंतिका आणि आई तुला सांगणारच होते पण मीच त्यांना थांबवलं होतं. मला असं वाटलं ते लोक खोटं बोलत आहेत, कारण जर त्यांनी असं केलं असतं तर तुझं गेमवरचा फोकस हरला असता आणि तू हरली असतीस, म्हणून तुला मला हे काही कळू द्यायचं नव्हतं. त्यानंतरला ऐश्वर्या आपलं काम चालू ठेवत असते. ती म्हणत असते म्हाताऱ्या अरे कुठे चाव्या सांग ना, चाव्या तर इथेच असायच्या, मग आता कुठे गेल्या. ती म्हणते की पुन्हा मला व्यवस्थित शोधायला हव्यात. तेव्हा ती सगळीकडे पुन्हा पुन्हा शोधत असते पण तिला काही त्या चाव्या सापडत नाही. तर इथे प्रेक्षकांनो सुमित्राने एक काम चांगलं केलेलं असतं की चाव्या कुठेतरी दुसरीकडे तिने ठेवलेल्या असतात. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याला चाव्या काही सापडत नाही. ती सगळीकडे शोधत असते. उशांखाली शोधते, बेडखाली शोधते, गादीखाली शोधते, त्याचबरोबर सोफा असतो तिथे जाते, तिथे शोधते, पण तिला चाव्या काही सापडत नाही. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की वहिनी प्लीज तू रागू नकोस ग, ह्या ऐश्वर्या आणि त्याचबरोबर सारंगने किती मोठी चूक केली बघ ना, आपलं घरसुद्धा गहाण टाकलं ग त्यांनी. मला हे सगळं खोटं वाटत होतं, तुला तुझ्या गेमवरून फोकस हलवण्यासाठी हे सगळं ते बोलतायत असंच मला वाटत होतं. आणि हे लोक कुणालाही विश्वासात न घेता एवढा मोठा निर्णय कसा काय घेतील असं मला वाटत होतं. पण या लोकांनी चूक केली वहिनी आणि त्याची शिक्षा आता आपल्याला सगळ्यांना भोगायला येणार आहे. आणि ज्या लोकांकडून कर्ज घेतले ना वहिनी, ती कुणी साधीसुधी लोकं नाही आहेत ग, खूपच जास्त गुंड प्रवृत्तीची आणि डेंजरस लोकं आहेत. त्यांच्याबरोबर मी सुद्धा बोलायला गेलो होतो पण ते लोक आता कुणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. आपल्याला काही करून त्यांना पैसे परत करावेच लागणार आहेत. तेव्हा इकडे आता करायचं काय, म्हणजे पैसे आता 5 कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाही आहे. एवढे पैसे आता कुठून आणायचे, कुठून त्या माणसाला द्यायचे असा विचार आता सुमित्राला सुद्धा पडलेला असतो आणि जानकीलासुद्धा. तेव्हा जानकी म्हणत असते आई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी तुमची थोरली सून आहे. तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर जरी कसेही वागला असलात तरीसुद्धा हे घर माझं मी मानते, तुम्ही माझी माणसं आहात. त्याच्यामुळे आता काहीतरी करायला लागेलच आपलं घर वाचवण्यासाठी. आपण प्रयत्न करूया, घर आपल्या हातातून जाऊ द्यायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या म्हणत असते की चावी नेहमी इथेच असायची, फोटोच्या खाली, उशीच्या खाली. चावी आता गेले कुठे, ह्या म्हातारीने चावी ठेवले तरी कुठे की बरोबर घेऊन गेले. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे नानांना खूपच जास्त जोरात खोकळा येतो. नाना आता खोकायला लागतात. तेव्हा इकडे औषधाची बाटली ऐश्वर्याचा हात लागतो, खाली पडताना फुटते. कारण ऐश्वर्या आता नानांना खूप घाबरते, कारण नाना जागे झालेले असतात आणि ते आता ऐश्वर्याला हाका मारायला लागतात की तू इथे काय करतेस, तू इथे काय करतेस. तेव्हा इथे ऐश्वर्या खूपच जास्त घाबरते. जानकी म्हणत असते की आई इथून तर नानांच्या रूमचा आवाज येतो, मग कोण आहे रूममध्ये, नाना का ओरडत आहेत. तेव्हा अवंतिका म्हणते तरी मला वाटलंच होतं की कुणीतरी आतमध्ये आहे, जाऊन बघावं लागेल. तेव्हा इकडे सगळेजण आता धावत पळत नानांच्या रूमच्या दिशेने येतात. तेव्हा इकडे दरवाजा उघडल्या उघडल्या समोर असते ती ऐश्वर्या.
तर इकडे आता सुमित्र पहिल्यांदाच आलेला असतो. सुमित्रा त्याचबरोबर इथे आता जानकी आणि अवंतिका सगळेजण बघतात तर ऐश्वर्या रूममध्ये असते आणि ती खूपच जास्त बिथरलेली असते, घाबरलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता दोघीजणी खेळत असतात, ओवी आणि त्याचबरोबर इथे गुलाबची बायको. दोघीजणी खेळत बसलेल्या असतात. तेव्हा त्या गेममध्ये ओवी जिंकते. तेवढ्यातच तिथे येतो तो म्हणजे ऋषिकेश म्हणतो, अरे वा, माझी ओवी फायनली जिंकले, हो की नाही? बरं मग आता मला सांग, जानकी कुठे आहे? तेव्हा इकडे आता गुलाबची बायको म्हणत असते की जानकी वहिनी घरात नाही आहेत ना, त्या कुठेतरी बाहेर गेल्यात, म्हणून तर मी इथे आले. तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो, ओवी अगं आई कुठे गेली तुझी? तेव्हा ओवी म्हणते, नाही बाबा, आई सांगून गेले नाही आहे, पण इथे आई नाही आहे ना, म्हणून काकी माझ्याबरोबर खेळायला आली आहे. त्याचबरोबर इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी कुठे गेली आहे? जानकी जेव्हा न सांगता कुठेतरी जाते ना, मला खरंच खूप टेन्शन येतं. तेव्हा इकडे ऋषिकेश फोन करत असतो, पण जानकीचा फोनसुद्धा लागत नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता नाना खूपच जास्त घाबरलेले असतात, ते खोकत असतात. तेव्हा सौमित्र त्यांच्याजवळ धावत पळत जातो, त्यांना उठून बसवतो आणि त्यांना सगळ्यात आधी तर शांत करतो, पाणी प्यायला देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता ऐश्वर्या खूपच जास्त घाबरल्यामुळे जानकी विचारत असते, काय ऐश्वर्या, तू इथे काय करतेस नानांच्या रूममध्ये, आणि ही बाटली कशी पडली आणि फुटली? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मी माझ्या घरात काही करेन ग, पण तू इथे का आली आहेस ते आधी सांग, तू आमच्या घरामध्ये का आली आहेस? तेव्हा इथे जानकी म्हणते, ऐश्वर्या तू विसरली असशील, पण मी तुला आठवण करून देते, हे घर माझं पण आहे आणि माझ्या आईने मला हक्काने या घरामध्ये बोलावलं आहे, म्हणून मी आले, कळलं तुला? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, आई तुम्ही पुन्हा पुन्हा या बाईला या घरामध्ये का बोलवता? कशासाठी बोलवलं आहेत तुम्ही ते आधी सांगा. अहो या बाईच्या नवऱ्याने हिच्यासमोर गुडघे टेकले नको जाऊस म्हणून, तरीसुद्धा ती इथे सारखी सारखी येते, कशासाठी? तेव्हा इकडे नाना ऐश्वर्याकडे बोट दाखवत असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो, ते जाऊ दे ग, वहिनी इथे कशाला आले ते विचारू नकोस, तू इथे काय करत होतीस ना ते सांग. तेव्हा जानकी म्हणते, आई ऐश्वर्यालाच विचारा ती काय करत होती ते, कारण नानांनी बघितलं आहे तिला आता, आणि ऐश्वर्या तुझा चेहरा बघूनच कळतंय तू इथे काहीतरी शोधाशोध करायला आली होतीस, बरोबर ना? तेव्हा अवंतिका म्हणत असते, अगं सांग ना कशाला आली होतीस इथे, नाना पण तुझ्याकडेच बोट दाखवत आहेत ते आधी सांग. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, तू गप ग LLB, आणि तू एक जासूस, ही एक CID, तर तुम्ही दोघीजणी इथे आता मला प्रश्न विचारू नका, कळलं ना? तेव्हा इकडे नाना तिच्याकडे बोट दाखवतात. तेव्हा इथे सौमित्र तिला म्हणत असतो, अगं मग तू सांग ना इथे काय शोधायला आली होतीस, नाना तुझ्याकडेच बोट दाखवत आहेत आणि तुझा चेहरा बघून स्पष्टपणे कळते ऐश्वर्या इथे तू कशासाठी आली होतीस ते, कळलं ना? पण तुझा आता प्लॅन फसलेला आहे, तू इथे कशासाठीही का येईनास, पण तुझा प्लॅन सक्सेस झालेला नाही आहे ते सुद्धा कळतं आहे, कारण नानांनी तुला ओळखलं, तुला बघितलं, कळलं का? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या अगं एवढं सगळं झालं तरीसुद्धा सुधारलेली नाही आहेस, तू कशाला आली आहेस इथे सांग ना. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते की तू आणि सारंग भाऊजीने आमचं घर गहाण टाकलं, का केलं तुम्ही असं? आणि ऐश्वर्या एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी तुला एकदा आईला आणि नानांना विचारावंसं वाटलं नाही का गं? तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, का विचारायचं त्यांना, सांग ना का विचारायचं? या सगळ्यामध्ये ना चुकी तुझी आहे. अगं तो गेम जर तू जिंकली नसतीस ना तर 25 लाख रुपये आम्हाला मिळाले असते आणि पहिला हप्ता आम्ही दिला असता. तुझ्या त्या 25 लाखाने आमचं कर्ज फेडलं गेलं नसतं गं, पण तरीसुद्धा निदान पैसे पुढे तर दिले असते ना. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ऐश्वर्या मला जर माहिती असतं ना की माझं घर पणाला लागलं आहे तर मी ते गेम कधीच हारले असते आणि ते 25 लाख रुपये मी तुलाच दिले असते. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, मग दे ना ते पैसे आणून आम्हाला, एवढा जर तुला पुळका आहे ना. कारण इथे आता सुमित्रा म्हणालेली असते, जानकी हे घर वाचवायला आले. तेव्हा ती म्हणते, घर वाचवायला आली आहेस ना, मग ते पैसे आणून दे. तेव्हा ती म्हणते, आणून देईन मी पैसे, माझं घर पणाला लागलं आहे, माझं घर वाचवण्यासाठी मी स्वतःलासुद्धा पणाला लावू शकते, कळलं तुला? मी देईन आणून ते पैसे, आई तुम्ही काळजी करू नका, तुमची थोरली सून अजून जिवंत आहे, आपलं घर हातातून जाणार नाही. आणि इथे जानकी नानांनासुद्धा धीर देते आणि म्हणते, नाना रडू नका, आपलं घर मी वाचवेन, कारण हे घर माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता ऐश्वर्याने जे काही कांड करून ठेवलेले असतात
ते आता इथे जानकीने सगळं काही ऋषिकेशला सांगितलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो, माझ्याकडे 5 कोटी रुपये नाही आहेत, मी कुठून देऊ पैसे? तेव्हा जानकी म्हणते, 25 लाख आहेत ना आपले, ते देऊया. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आणि शेतकऱ्यांचं काय? तेवढ्यातच इथे आता शेतकरी काका इथे तो चेक जो असतो 25 लाखाचा तो बँकेमध्ये टाकायला जात असतात. तेव्हा ते ऋषिकेशला फोन करतात. ऋषिकेश म्हणतो की जा, तो चेक आता तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये टाका, याच्यामध्ये विचारायची गरज नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश नाही, तुम्ही तो चेक नाही टाकू द्यायचा. तेव्हा इकडे आता जानकी त्या माणसाला थांबवायला जात असते आणि तेवढ्यातच जानकीचा ॲक्सिडेंट होतो आणि ऋषिकेश तिला थांबवण्यासाठी मागे धावत असतो. ऋषिकेश म्हणतो, तो चेक, ते पैसे शेतकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत, मी ते कुणालाही देऊ देणार नाही.